नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला माझं निवासस्थान सध्या हिरव्यागार अशा पिकांनी भरलेलं आहे ते मुद्दाम दाखवत आहे. हा माझ्या गावाकडून येणारा हा घराकडचा रस्ता आणि हा मुख्य रस्त्यापासून 700 मीटर अंतरावर आहे. आणि हे घराच्या पुढं असे असलेली फुलझाडं, इथं पारिजातकाचं झाड आहे, हे जास्वंद. आणि यानंतर या घराकडे हे घर बांधण्यासाठी कारणीभूत ठरलेलं हे बोर पाण्याची सोय. याला कसल्याही दुष्काळामध्ये पिण्या इतकं पाणी येतं. आणि हे घराचं प्रवेशद्वार हा असा 10 बाय 40चा हा पोर्च आहे. आणि इथं असंच हे उंबराचं झाड की जे मी सांगितलं की घरापाशी नसावं, हे नेहमी काही ना काही केअर करण्याच्या ह्याच्यात असतं. हे असं याला आता बघा, हे फळ आलेलं आहे, हे फळ सगळं संपूर्ण खाली पडतं आणि त्याला चिलटे होतात. हे घराच्या ह्याच्या भोवती नसावं. आणि हे आहे हे आसरा, जे की आमच्या आईनं तिच्या माहेरातून आणल्यात आणि त्याच्यामुळंच माझं नाव आसरोबा ठेवलेलं आहे. हे तिचं ते दैवत आहे, मी तिचं ते सांभाळलेलं आहे. त्यानंतर हे असंच घराचा पाठीमागचा हा गाईचा गोठा. याच्यामध्ये या गाईला हे मुक्त गोठा आहे. मुक्त गोट्यामध्ये ह्या दोघी जणी, ही जी आहे ही पांढरी काळी ठिपकी असलेली चित्रा आणि ही कपिला, या 2 गायी आहेत. हे खूप असं छान अशा गायी आहेत. अतिशय सुंदर असं त्या माणसाळलेल्या आहेत. खूप असं बघा, इतक्या छान अशा गायी आहेत. त्याच्यानंतर ही त्यांचा मुक्त गोठा. या जाळीमध्ये त्या दिवसभर मुक्त असतात, त्यांना पाणी वगैरे मध्ये सोय केलेली असते. आणि हे नारळाची झाडं आहे, त्यांच्याभोवती याची सावली त्यांना दिवसभर राहते. आणि त्यानंतर ही आपलं बायोगॅस यांच्या शेणावर हे पूर्ण चालतं. आमच्या घरामधल्या 6 सदस्यांचं पाणी याच्यावर सध्या तापतं आणि संध्याकाळचा सुद्धा स्वयंपाक होतो. या घराच्या भोवती असं संपूर्ण 12 प्रकारची फळांची झाडं आहेत. केशर आंबा, हे चिक्कू, आणि इकडं पेरू आणि आंब्याची झाडं आहेत. त्याच्यानंतर जांभळीचं झाड आहे. असा हा सुंदर परिसर आहे. आणि ही आता इकडं अशा पद्धतीची या ठिकाणी असं निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळं आज जरा वेळ होता म्हणून मी आपल्या सर्वांना हा शेतातला हा निवास दाखवला, जे की मी सध्याच्या समाजाच्या रूढीच्या विरुद्ध आहे की लोक खेड्याकडून शहरात चाललीत, पण मी खेड्यातून शेतात आलो आणि शेतात येऊन असं निसर्गाच्या ह्याच्यामध्ये छान वाटतंय. एवढं आपल्याला सांगण्यासाठी मी अशा निसर्गरम्य ठिकाणी राहतो आणि खूप निसर्गाचा आनंद मिळतो राहायला. या ठिकाणी अशा प्रकारचं हे निवास आहे. आपण आलात तर आमचा आनंद द्विगुणित होतो. आपल्या या निवासस्थानाला ढवळे सरांनी सहकुटुंब परिवार या ठिकाणी भेट दिली, खूप आनंद झाला. आपणही याल ही अपेक्षा थांबतो.